एक प्रकारे जाती जाती संघर्ष निर्माण करण्यासाठी, जाती जातीत भांडणं लावण्यासाठी हा उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे असं आम्हाला वाटतंय आणि हे निश्चित आहे. हमारी मांग है कि 59 जातियाँ एकजुट रहे. इस महाराष्ट्र में अभी जो साहब ने बोले हैं कि आज तक ये जाति द्वेष जो फैलाने का काम है हुआ नहीं. इसके बाद भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो कॉन्स्टिट्यूशन है, संविधान है, उसके मुताबिक इस महाराष्ट्र का सरकार चले और 59 जातियाँ को विभाजित करने का जो उनका जो निर्णय है उपवर्गीकरण का, वो निर्णय वापस ले. यदि वो वापस लेते हैं, उपवर्गीकरण का मुद्दा पूरे देश में चर्चा में है, लेकिन महाराष्ट्र में इस विषय को लेकर विशेष रूप से उबाल दिखाई दे रहा है. महाराष्ट्र की में शेड्यूल कास्ट में शामिल 59 जातियाँ इस वर्गीकरण के खिलाफ है, किंतु गंदी राजनीति के चलते 59 जातियों में के अंदर वैमनस्य फैलाने की दृष्टि से और उन्हें आपस में लड़ाकर पूरे आरक्षण को ही समाप्त करने का मंसूबा इस राज्य सरकार का दिखाई देता है. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. दिनेश भाईंनी जे सांगितलं थोडक्यात तुम्हाला समजून आलं की अनुसूचित जाती जो आम्ही एकता समिती स्थापन केली आहे, या अनुसूचित जाती एकता समिती ही फक्त उपवर्गीकरणाच्या विरोधात लढा देण्यासाठी स्थापन केलेली आहे. झालं काय की आपल्याला माहीत असेल, जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या निर्मितीनंतर म्हणजे महाराष्ट्राच्या शासनाच्या निर्मितीनंतर आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं. महाराष्ट्रात आरक्षण लागू झाल्यानंतर मध्यंतरी या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करावं अशा प्रकारचे हवा मध्यंतरी होत्या. आता या मागच्या महिन्यामध्ये बदर कमिटी म्हणजे 2023ला स्थापन करण्यात आली आणि त्या बदर समितीला सांगितण्यात आलं की तुम्ही अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करून त्याचा अहवाल सादर करावा. तो आता मार्च महिन्यातल्या 25-25ला त्यांनी शासनाला सादर केलेला आहे. मुख्यतः मागच्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्र्याची आणि मातंग समाजाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मातंग समाजाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी जे जे शक्य असेल ते करावे आणि त्यांच्यामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी काय करता येईल याबाबतचा बार्टीला त्यांनी निर्देश दिले की अहवाल करावा. बार्टीनं अहवाल सादर केला 2023ला. त्या बार्टीच्या अहवालामध्ये पूर्णतः अनुसूचित जातीच्या फक्त मातंग समाजाच्या एकांगी असा त्यांनी तो अहवाल दिलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाटा उपलब्ध नाही आहे आणि तो जो डाटा दिलेला आहे तो फेक डाटा त्यांनी सादर केलेला आहे. तोच डाटा अनंत बदर कमिटीमध्येही सादर केलेला आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार हा डाटा दिलेला असल्यामुळे तो लागू होऊ शकत नाही. अनुसूचित जातीच्या मध्ये कुठलाही जर बदल करायचा असला तर तो शासनाने अगोदर जे मागासवर्गीय आयोग असतं त्यासोबत त्याची सल्लामसलत करायला पाहिजे. संविधानाच्या कलम 338(9) नुसार हे शासनाला आवश्यक आहे, परंतु शासनाने त्याबाबत कुठलीही दक्षता घेतलेली नाही आणि मागासवर्गीय आयोगाला अंधारात ठेवून बदर कमिटी स्थापन केलेली आहे. आणि ह्या बदर कमिटीचा निर्णय जो आहे तो 2011च्या जनसंख्येच्या आधारावर आधारित आहे. आता यू घातलेली 2027मध्ये जी जनसंख्या असेल ती जातीने जर झाली तर कुठल्या समाजाचं कितपत योगदान आलेलं आहे, त्यांच्या नोकरीमध्ये किती त्यांचं प्रतिनिधित्व आहे, त्यांचा सामाजिक त्यांचं प्रतिनिधित्व कितपत, शैक्षणिक काय प्रतिनिधित्व आहे, हा डेटा उपलब्ध झाला असता. परंतु एक प्रकारे जाती जाती संघर्ष निर्माण करण्यासाठी, जाती जातीत भांडणं लावण्यासाठी हा उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे असं आम्हाला वाटतंय आणि हे निश्चित आहे की आपला लहुजी साळवेंचा अहवाल हा 2008ला शासनाला सादर केला होता
आणि त्याच्यामध्ये जवळपास 82 शिफारसी त्यांनी सांगितल्या होत्या आणि त्या 82 शिफारसीपैकी 68 शिफारसी शासनाने मान्य केला आणि त्याचा 2011ला एक GR काढून त्या संबंधात त्याची अंमलबजावणी सुरू केली. आता आपण पाहिलेलं की काल परवाला जेव्हा वसतिगृहाच्या प्रवेशामध्ये टोटली त्यांचं अजून म्हणजे उपवर्गीकरण व्हायच्या अगोदरच यांनी लागू केलेले आहेत. हा कुठला न्याय आहे? हे कुठलं सरकार आहे? अशा प्रकारचं उपवर्गीकरण करता येतं का? म्हणजे एक प्रकारची शासनाची एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे आणि ही आम्हाला मान्य नाही आहे. आणि म्हणून या अनुसूचित जाती एकता समितीच्या द्वारा आम्ही असं ठरवलं की याचा विरोध करायचा आणि याचा विरोध करायचा. तर बदल समितीचा जसा अहवाल सादर झाला, आम्ही एक ऑनलाईन बैठक घेतली आणि ठरवलं की एक राष्ट्रीय बैठक घ्यायची आणि राज्यस्तरीय बैठक घेऊन त्यामध्ये आपण एक कमिटी स्थापन करावी आणि आंदोलन करायचं. त्या प्रकारे आम्ही एक समिती गठीत करून आंदोलनाची दिशा दिली की एक लाँग मार्च बीडमधून काढायचा आणि तो मंत्रालयापर्यंत जायचा. त्याप्रमाणे 10 जूनपासून लाँग मार्चची सुरुवात झाली आणि 26 जूनला तो धडकणार आहे. आता हा मार्च जिथे जिथे जातो तिथे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये आक्रोश का आहे? लोकांमध्ये आक्रोश यासाठी आहे की अनेक प्रश्न समाजात असताना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आहेत, सवलती आहेत, शिष्यवृत्त्या आहेत, हे सोडून फक्त एका आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार भटकवण्याचं काम करते. मराठा असो की OBC असो, यांना वेगवेगळं हे करायचं, त्यांना भांडणं लावायची. धनगर असो की आदिवासी असो, त्यांच्यात भांडणं लावायची. बौद्धांच्यामध्ये आणि मतंगामध्ये भांडणं लावायची. असं काय झालं आहे? जेव्हा या मतंगाच्या अभ्यासासाठी म्हणजे कल्याणासाठी या ज्या 68 शिफारसी ज्या लागू केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आजपर्यंत किती झाली? मतंग समाजाची शैक्षणिक प्रगती किती झाली? त्यांना किती जमिनी प्राप्त झालेल्या आहेत भूमिहीन त्याच्या? याचा अहवाल कुठे आहे? याचा अहवाल कुठेच नाही आहे. मग तुम्ही उपवर्गीकरण करून एखाद्याला त्यांची मागणी आहे का 5% आम्हाला देण्याच्या, 5% त्यांना दिलं. आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न असा येतो की ज्यावेळेस रोस्टर लागतं ना, रोस्टरप्रमाणे पहिल्या बिंदूवर जर समजा तुमचा SC असेल आणि एक दुसरा बिंदू 7वर येतो, त्याच्यानंतर एकदम 14वर येतो. आता SCवरचा पहिला बिंदू आला असेल आणि तो समजा मातंगासाठी असेल समजा, हे आपण गृहीत धरूया, आणि मातंगाचा नॉट सुटेबल असेल तर तो बिंदू गायब झाला. मग 7व्या बिंदूपर्यंत तुम्ही वाट पहा. एकतर आरक्षणाचे 2.5-3 लाख पदं तुम्ही भरलेली नाहीत, रिक्त पदे आहेत, कंत्राटीवरती तुमचा कारभार चाललेला आहे. हे सगळं टोटली या महाराष्ट्रामध्ये अतिशय घातक प्रकार या शासनाद्वारे झालेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आज ज्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे ही भयावह परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये जर आपल्याला एक संघ महाराष्ट्र बाबासाहेबाची ही भूमी म्हणतो आपण, छत्रपती शाहूची शिवाजी महाराजांची भूमी म्हणतो, पुरोगामी म्हणतो, इथे आजपर्यंत जातीजातीमध्ये संघर्ष झालेला नाही आहे. हे सरकार जातीजातीमध्ये संघर्ष निर्माण करत आहे, जातीजाती भेद निर्माण करत आहे. एका जातीच्या 2-3 नेत्याला हाताशी धरून पूर्ण तुम्ही त्या अनुसूचित जातीचं आरक्षण समाप्त करण्याचं षडयंत्र तुमचं आहे. हे षडयंत्र आम्हाला हाणून पडायचं आहे आणि त्यासाठी आमचा हा लढा आहे. आणि हा लढा आता आरपारच्या लढाईपर्यंत आलेला आहे आणि आरपारची लढाई आम्ही ठरवली आहे की आता 26 जूनला म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. या दिनी म्हणजे आरक्षणाची जी जन्मदाता आहे त्यांच्याच जयंतीला हे आरक्षणाची लढाई आम्हाला आरपारची लढायची आहे. म्हणून 26 जूनला चलो मुंबई हा आम्ही आवाज दिलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. नागपुरातून कमीत कमी 10,000 लोक मुंबईला जातील अशा प्रकारची आता हे सुरू आहे, प्रचार सुरू आहे आणि जवळपास 10 लाख लोक तिथे यावेत अशा प्रकारचं आमचं नियोजन सुरू आहे. आमच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिलेला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे. आणि या मोर्चाची समारोप जेव्हा होईल त्यावेळेस भीमरावजी आंबेडकर साहेब, शामराव दादा गायकवाड, जवी पवार ज्येष्ठ साहित्यिक ही लोक आमच्यासोबत राहणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी जर समजा त्याच्या अगोदर निर्णय घेतला नाही तर महाएल्गार मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल आणि समजा अडवला समजा आमचा मोर्चा तर आमचं ठिय्या आंदोलन मुंबईत तिथे असेल. जय भीम.
अनुसूचित जाति एकता समिति महाराष्ट्र इनके द्वारा आयोजित लॉन्ग मार्च जो है वो शुरू हो चुका है। और जैसे गाड़े साहब ने जो बताया है वो सब डिटेल आपके पास है, जनता तक आपके द्वारा जा रहा है। समता सैनिक दल भी उसका एक हिस्सा है। वो समता सैनिक दल उसमें पूरी ताकत के साथ उस लॉन्ग मार्च में सम्मिलित रहेगा। और ये लड़ाई जो है, क्योंकि बाबा साहब ने जो कहा था, एनिहिलेशन ऑफ कास्ट कहा था, जाति का निर्मूलन करो ऐसा कहा था, मगर ये सरकार जब से आई वो जाति व्यवस्था को मजबूत करने की कोशिश कर रही है। और जैसे आंध्र प्रदेश में हुआ था वर्गीकरण को लेकर, वैसे ही हालात यहाँ पैदा करने की कोशिश हो रही है। हम सब लोग जो है संविधान को जो मानने वाले जो है, चाहे रिपब्लिकन्स रहे, सभी लोग, और एक जाति के नहीं मगर 59 जातियाँ जो इकट्ठा होकर इस लड़ाई को लड़ रही, उसके साथ हम लोग हैं। और ये आवाज़ आप जनता तक पहुँचाइए। धन्यवाद। जय भीम। हमारा इंटेंशन है कि ये 59 जो कास्ट है यानी अनुसूचित जाति, ये विभाजित नहीं होने को ना। ये जो सरकार है अनुसूचित जातियों में से एक जो जात है उसको उनके डिमांड के अनुसार बाइफर्केशन ABCD ऐसा उपवर्गीकरण करने जा रहे हैं। हमारी मांग है कि 59 जातियाँ एकजुट रहे। इस महाराष्ट्र में अभी जो साहब ने बोले हैं कि आज तक ये जाति द्वेष जो फैलाने का काम है हुआ नहीं। इसके बाद भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का जो कॉन्स्टिट्यूशन है, संविधान है, उसके मुताबिक इस महाराष्ट्र का सरकार चले और 59 जातियाँ को विभाजित करने का जो उनका जो निर्णय है उपवर्गीकरण का, वो निर्णय वापस ले। यदि वो वापस लेते हैं, सभी 58 जातियाँ जो आज मांग कर रही, उसमें OBC समाज जैसा जरांगे पाटिल जी है, हमारा संविधान समर्थक जो समाज है, वो सभी इस जो हमारी मांग है उपवर्गीकरण रद्द हो, इसके लिए वो पॉजिटिव है। यदि सरकार के ख्याल में आ रहा है कि पूरे महाराष्ट्र में हलचल मच रही है, बीड से हमारा लॉन्ग मार्च निकल रहा है, वो 18 तारीख को अभी भीमा कोरेगांव में लाखों की तादाद में जन जो है सैलाब ये वो इकट्ठा होने वाला। इस पार्श्वभूमि के ऊपर यदि महाराष्ट्र की सरकार, फडणवीस सरकार यदि निर्णय लेता है कि ये उपवर्गीकरण ये अन्यायकारक है, एक जिनसी हम एक संगठित लोग हैं, यदि वो ऐसा ही बरकरार रखते हैं तो हमें कुछ खुशी नहीं है ना आंदोलन छेड़ने की या आंदोलन करने की।